पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येते। गृहराज्यमंत्र्यांच्या सुनावणीमध्येच निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळाल्याची माहिती मिळते। निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यास नकार दिलेला होता, मात्र पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर निलेश चव्हाणनं गृह विभागाकडे अपील केलेलं होतं। मात्र शस्त्र परवाना मागताना निलेश चव्हाणवरील बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती लपवण्यात आलेली होती। पोलीस आणि प्रशासनाकडून गृहराज्यमंत्री कार्यालयाला निलेश चव्हाणवरील बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती देण्यात आलेली नव्हती। भारतीय कायद्यामध्ये काय नियम आहेत शस्त्र परवाना देण्यासाठी, त्याची प्राथमिक माहिती म्हणजे कुठलं कार्यालय ते करतं आणि कशी ती सगळी प्रक्रिया आहे। याच्यामध्ये भारतीय शस्त्र परवाना कायदा 1959 नुसार प्रत्येक नागरिकाला शस्त्र परवाना मिळवायचा अधिकार आहे। एक प्रिस्क्राईब एक स्वरूपाचा अर्ज आहे, तो अर्ज भरून विस्तृतपणे भरून त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये जमा करायचा, उपायुक्त किंवा आयुक्त कार्यालयामध्ये। तो केल्यानंतर संपूर्ण डिटेल माहिती त्यात द्यायला लागते आणि त्याने दिलेल्या त्या अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाठवून संबंधित व्यक्तीची पूर्ण पडताळणी करतात। साधारणपणे काय नेमकी म्हणजे क्षमता काय असावी त्या व्यक्तीकडे, किंवा कशासाठी तो शस्त्र परवाना मागू शकतो, की बाबा कुठल्या कारणाने याला दिला पाहिजे, म्हणजे असे काही 3-4 कारणं असतील ज्याच्यामुळे लोक मागतात। अर्ज देताना मुळात अर्जामध्येच लिहायला लागतं की हा शस्त्र परवाना मला का आवश्यक आहे, मला काय भीती आहे, आणि हे सबळ कारण त्याला प्रूव्ह करून द्यायला लागतं। त्यामध्ये बाबा माझी प्रॉपर्टी भरपूर आहे किंवा माझ्या जीवाला भीती आहे, ते दिलेलं कारण पोलीस पडताळणीमध्ये जर सिद्ध झालं तर पोलीस लायसन देतात। याच्यानंतर सुद्धा म्हणजे जर पोलिसांनी रिजेक्ट केला तर कुठं अपील करतात आणि त्याला कशा पद्धतीने तो अर्ज करावा लागतो, मग त्यानंतर ते गृह खातं जे आहे ज्याच्याकडे सुनावणी होती गृह राज्यमंत्री, त्याची सगळी प्रोसेस काय असते साधारण? त्यामध्ये समजा आता पोलीस आयुक्त लेवलला एखाद्याचा अर्ज रिजेक्ट केला, होम मिनिस्टरमध्ये अपील केल्यानंतर आयुक्त लेवलला ह्या अर्जदाराचा अर्ज कुठल्या ग्राउंडवर रिजेक्ट केला आणि आयुक्त साहेबांनी निकाल काय दिला यावर फक्त सुनावणी होती। अपिलामध्ये देखील त्या अर्जदाराला सगळं सिद्ध करून द्यायला लागतं की मला परवान्याची का गरज आहे, आणि गृहमंत्री लेवलला जर सिद्ध झालं की याला लायसन द्यायला हरकत नाही तर गृहराज्यमंत्र्यांना ते पॉवर्स आहेत, त्याला लायसन इश्यू करायचे हुकूम गृहराज्यमंत्री देऊ शकतात। हे कायद्यामध्ये तरतुदी आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।